रिटर्न टू झोन लागलाय. पहिलीच ऑर्डर झोनच्या बाहेर होती आणि आलाय बघा थांबलोय. हे उमरोईचा तलाव आहे. तसं काहीतरी असावं ना डेव्हलपमेंट. हे मधून ग्रामपंचायत एरियामध्ये पहिलीच ऑर्डर आणि उमरोईला आलो. बरं वाटतं थोडं. असं काय झालं तर भरपूर वेळानंतर लागले, पण 12 वाजून 1 वाजल्यात. हो 1 वाजल्यात ना. पहिली ऑर्डर एवढी लेट दिली. दाखवतो ना तुम्हाला. अरे ओपन रे रिटर्न लागलं. बघा 1 वाजून 8 मिनटं. पहिली ऑर्डर जाम लेट लागली मला, पण ठीक आहे, चांगली लागली. हे असं मस्त बघून थांबलं म्हणून विचार केला ब्लॉग इकडूनच स्टार्ट करतो. चांगलं वाटतं ना असं बघून काहीतरी. आता तेच ते आपल्या पालघरमध्ये. चला रिटर्न तर लागली, निघतो आता. ब्लॉग सुरू केला आहे, दिवस सुरू केला आहे, पहिली ऑर्डर दिली. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला निघूया. हा बघा दाखवतो तुम्हाला. हा चिकू संशोधन केंद्र आहे पालघरचा. आता काही जणांना माहीत नसेल, पण जसं नागपूर संत्र्यासाठी आहे तसं पालघर चिकूंसाठी आहे. हो लोकांना माहीत नसेल, बहुतेक 80% लोकांना माहीत नसेल पालघर जिल्ह्याचं सत्य. आपल्या इथल्या चिकूंपासून जी वाईन बनते ती फॉरेन कंट्रीजला जाते आणि आपल्याकडचे चिकू सर्वश्रेष्ठ म्हणजे दी बेस्ट क्वालिटी चिकूज बनतात पालघरमध्ये. आणि संशोधन केंद्र आहे आपल्या पालघरमध्ये, जिकडे वेगवेगळे संशोधन केले जातात चिकूवरती. लोकांना ह्याचं नॉलेजच नाही आहे. मी ह्यांच्यावर काम केलं आहे एका काळी. त्यांच्यासाठी डॉक्युमेंटरीज बनवल्यात एकदा, झाले वर्ष झाली फार त्यासाठी. त्याच्यामुळे मला माहीत आहे. तेव्हा मी त्यांच्या इकडे सेंटर्सला फिरलेलो होतं. असं एक आहे, एक तिकडे आहे वळण नाक्याला आहे, तिकडे भात शेतीचा आहे. ॲक्च्युली हेच आहे मग आणि धानू साईडला आहे. भरपूर आपल्या पालघरला बघण्यासारखं. एवढंच का लोकांना म्हणजे शिकण्यासारखं सर लोकांना माहीत नाही. इव्हन जिकडे डहाणूला सगळ्यात मोठा ॲग्रिकल्चर कॉलेज आहे आपल्याकडचा, कोसबाडला, लोकांना माहीत नाही त्या गोष्टी. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं ना, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि हे याचं प्रूफ आहे. तर आपण अजून आहेत त्या फॉर्ममध्ये. फक्त आता थोडंसं सगळं शिफ्ट झालं इकडे, की लोकांना इझी वे जॉब पाहिजेत म्हणून. पोचलो पालघरला, पोचलो कलेक्टर ऑफिसचं. चला देतो अपडेट. कलेक्टर ऑफिसला आलं. इकडे आलं का हा प्रॉब्लेम होता, नेटवर्कचा इश्यू. कलेक्टर ऑफिस आमचं नाही, म्हणजे कलेक्टर ऑफिसला नाही आहे, बमध्ये आलती उतरायचे स्टेअर्स नाही. लिफ्ट एलिव्हेटर चालत नाहीत आमच्या सरकारी कार्यालयात. पर्पजली बंद ठेवल्यात का, कारण आम्हाला त्रास होतो ना सेकंड फ्लोअर चढायला. चाललं हे डिलिव्हर पण होत नाही नेटवर्क नसल्यामुळे. वाजले 2:07. कंटाळा येतो कधी कधी अशा ऑर्डर्सचा. ते लोक तर खालती यायला तयार होत नाहीत. आणि डिपार्टमेंटमध्ये शोधा, नाव घेऊन त्यांचे फोन पण लागत नाहीत. हे फोन उचलत पण नाहीत आणि विचारला ना का सांगतात का कामात होतो, समजत नाही का. म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स नाही, लोक नाही सुधारणार त्याच्यातले. किती सरकार आले गेले तरी. बोलली आहे पूर्ण. एक्झिट काय भेटत नाही त्यांचे, कुठून आलेलं ते पण लक्षात नाही. आता गाडी कुठे ठेवली ती लक्षात नाही. आता प्रॉब्लेम तो झाला आहे. इकडं नाही, गाडी कुठे ठेवली ती लक्षात येत नव्हती.
गाडी कुठे ठेवली यार, गाडी कुठे ठेवली? अच्छा, गावात गाडी कुठे ठेवलं तेच सापडत नाहीये. येण्यासारखं असाच फिरत राहिलो आहे. ते जिल्हा अधिकारी ऑफिस आहे, आपला गाडी काय भेटत नाही आहे मला. कुठे ठेवलेली हे काय यार, सगळं फिरायला लागलं वेड्यासारखं. पार्किंग वगैरे मी बिल्डिंग आणि मी जिकडून दिसत होतं तिकडून घुसलेलो. हे आय थिंक असेल. यार गाडी कुठे ठेवलेली ते बघा. अबंडन, साफसफाई नाही काय नाही, जे रस्ते यूज नाही होतात ते. आणि सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, SP ऑफिस. ते बघा इकडे असं एवढं फिरून होतं. बापरे, ही बघा गाडी आपली दिसली का? एवढं फिरून होतं, नक्की कोणत्या एंट्रन्स मधून घुसलेलं तेच कळलं नाही मला. आता टाइम पण झाला आता. ते ऑर्डर पण डिलिव्हर होत नाही. होना डिले जाईल, होतच नाही आहे, डिलिव्हरच होत नाही. बाहेर झालं आहे बट शिट, चला लेट झाला. ते गाडी शोधायचं ना, ते फार लेट झालं. निघतो थांबा आधी इकडून. वंदे भारत चाललंय, वंदे भारत गेली, वंदे भारत गेली. टाइम लागला मला मोबाईल सुरू करायला, पटकन दिसली ना गेली. वंदे भारत गेली. हा इकडे नवली ब्रिजला ऑर्डर द्यायला गेलेलो. नवलीमध्ये अजून एक आली कोणती तरी. ॲक्च्युली वंदे भारतच दाखवायची ती. कोणती आली रे बाबा, दिसलो काय ते. अच्छा लोक नाही ना, कोणती आहे डोंट नो, त्याचं नाव नाही माहिती. काय माहिती कोणते. ती वंदे भारत दाखवायची ती. पटकन मोबाईलच स्टार्ट नाही मला, कॅमेरा मोबाईलचा. ऑर्डर द्यायला गेलेलो नवलीमध्ये, संध्याकाळ झालंय. वाजले हो ना 7:30 आणि वेदर रिपोर्ट, ढगं आहेत आकाशात आणि रिमझिम पाऊस सुरू राहतोय. रिमझिम पाऊस सुरू राहतोय, मध्ये मध्ये थांबतो. रेनकोट कॅरी केला, ठीक आहे. पाणी जमलं त्याच्यामुळे समजू शकतो. चला रिटर्न ऑर्डर लागलाय. इकडे थांबलोय, मंदिर आहे ना हे मी मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलेलं, शंकराचं मंदिर, हनुमानाचं. जल्दी इथं थांबलोय. रिटर्न ऑर्डर लागलं. इकडे पुढे गेलेलो घनसार साईडला, म्हणजे जुन्या सातपाटी रोडला, तिकडे देऊन आलो. मस्त आहे ना लायटिंग वगैरे, एकदम चकाचक आहे पूर्ण रोडला. हे एवढंच असं मस्त वाटतं, चकाचक एकदम. वाजल्यात 8:55 झाले, 9 वाजले. थांबलो रिटर्नची वाट बघत. पावसाचं ना एकदम बेकार सीन आहे, येतो जातो. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, कंटाळा यायला लागला. तर जॅकेट घालायला काढला, ते जॅकेट घालूनच नाही फिरतात, गरम होतं ना त्याच्यामुळे. आज थोडी भूक सारखी लागली, पण डोंट नो, डॉक्टरकडे पण जायचं होतं. ट्रीटमेंट सुरू आहे ना माझी, त्याच्यामुळे. ताप आलेला ना मला, तेव्हापासून ट्रीटमेंट सुरू आहे. थांबलो.